पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भिंतीलगत रस्त्यावर प्रांतविधी करणाऱ्यावर कारवाई करा, तसेच त्या रस्त्याची साफसफाई करा। युवकांचा नगरपंचायतीला निवेदन। शिंदखेडा येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय लगतच्या रस्त्यावर उघड्यावर शौच करणाऱ्यांवर कार्यवाही होऊन रस्त्याची साफसफाई करावी, या आशयाचं निवेदन मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर यांना शहरातील युवकांनी दिलंय। याबाबत लवकरात योग्य ती कार्यवाही होऊन रस्त्याची साफसफाई करण्यात येईल असं आश्वासन मुख्याधिकारी यांनी दिले। वरपाडे रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभागाला लागून असलेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर उघड्यावर शौच करणाऱ्यांची संख्या वाढली आहे। यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरत असून आजाराचं प्रमाण देखील वाढलंय। तसेच या रस्त्यावरून अमरधाम इथं जाण्याचा मार्ग आहे। शहरातील नागरिकांना अंत्यविधीसाठी याच मार्गाने जावे लागतं। या रस्त्यावर उघड्यावर शौच केले असल्याने अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे। केंद्र शासन व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता पंधरवडा संपूर्ण भारतात साजरा होत आहे। याच पार्श्वभूमीवर शिंदखेडा नगरपंचायतीने देखील पंधरवडा साजरा करून गुड मॉर्निंग पथक नियुक्त होऊन सार्वजनिक बांधकाम विभाग लगत रस्त्याची तत्काळ स्वच्छता करून उघड्यावर शौच करणाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। निवेदनावर रोहित पाटील, राजेंद्र मराठे, जीवन देशमुख, मुकेश बडगुजर, बबलू खाटीक, अब्रार तेली यांच्या सह्या आहेत। मुख्य संपादक जतीन बोरसे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।